नमस्कार मित्रांनो, आफ्टर मॅरेज एक प्रेमकथा भाग 85 मध्ये आपण पाहणार आहे. माधुरीने वेदनेने कडवळून हाताकडे पाहिलं. मनगट लाल झालं होतं. तुझे या घरात आता 4 दिवस राहिलेत, नंतर अशी पण तुझी बिदिया मी करणार, तेव्हाच तुझा ॲटिट्यूड पाहायला मला पण मजा येईल. ती पाठमोऱ्या योगिताकडे खुन्नशी नजरने पाहत म्हणाली. आता प्रवीण घरात नव्हता, त्यामुळे माधुरी संधी साधून योगिताला बोलायला आली. पण योगिताने पण तिच्या तोडीस तोड उत्तर देऊन तिचं तोंड बंद केलं. पण या दोघींमधले हे बोलणं एका व्यक्तीने ऐकलं होतं, त्यामुळे ही गोष्ट प्रवीणला कळल्या खरीच राहणार नाही. दिवाळी जवळ आली होती, म्हणून आज योगिता ऑफिसला गेली नव्हती. आत्या पण सकाळी गावी गेल्या आणि तन्वी पण दिल्लीला गेली. त्यामुळे सुमित्रांना घरकामात फराळ बनवण्यात मदत व्हावी म्हणून ती आजपासून घरीच राहणार होती. दोघींनी रखमा आणि काशीरामकडून आधी संपूर्ण बंगला साफ करून घेतला. आजचा पूर्ण दिवस तर त्यातच गेला. इकडे प्रवीणला तर योगिताची एवढी सवय झाली होती की त्याला पण ऑफिसमध्ये चैन पडत नव्हता. कधी काम संपवून घरी जातो असं त्याला झालं होतं. पण नेमकं संध्याकाळी एका मीटिंगसाठी त्याला बाहेर जायचं होतं. मनात असून पण तो आज लवकर घरी येऊ शकला नाही. योगिताची पण काही वेगळी अवस्था नव्हती. रोज ऑफिसमध्ये पण दोघे पण एकमेकांच्या सतत नजरेसमोर असायचे. आज मात्र तो सकाळीच ऑफिसला निघून गेला पासून नजरेस पडला नव्हता. त्यामुळे ती पण हिरमुसली होती. तिचा उतरलेला चेहरा पाहून सुमित्रा म्हणाल्या, योगी अगं एवढा प्रवीण येईल किती चेहरा तुझा सुकलाय बघ, जा फ्रेश होऊन ये. त्या तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. आपल्या मनातली गोष्ट समोरच्याने बोलून दाखवल्यावर जी स्माईल चेहऱ्यावर येते तशी स्माईल तिच्या चेहऱ्यावर आली. ती लाजून वरती रूममध्ये आवरायला गेली. थोड्या वेळाने छान साडी नेसून, केस नीट करून, थोडाफार मेकअप करून ती छान तयार झाली. तेवढ्यात तिचं लक्ष फोटोतल्या त्याच्याकडे गेले आणि ती त्याच्या विचारात त्याच्या फोटोकडे पाहून बोलू लागली. प्रणू, आज दिवसभर तू नजरेस पडला नाहीस, मला चैन पडेनासा झाला आहे. ये ना आता लवकर. ती त्याच्या फोटोकडे पाहून बोलत होती की तेवढ्यात हा दरवाजा लोटून आत आला. प्रवीण, आलास तू, म्हणत ती खुश होऊन त्याला बिलगली. तू जर रोज आल्याबरोबर मला अशी कडकडून मिठीत घेणार असशील तर मग तू घरी असलेलाच मला आवडेल, तो मिठी घट्ट करत म्हणाली. नको, मला नाही चालणार. प्रणू, आज दिवसभर तू नजरेस पडला नाहीस तर तुझ्या आठवणीने मन किती बेचैन झालं होतं ते तुला काय माहिती, ती लाडीकपणे म्हणाली. मला माहिती नाही कसं, तुझी बेचैनी तुझ्या या मिठीतूनच जाणवली ना मला, तो तिच्या हुनवटीला पकडून तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला. तुला माहिती आहे का, मी पण माझी मीटिंग लवकर आटपून तुझ्या ओढीने कार फास्ट ड्राईव्ह करून आलोय. प्रवीण, अरे एवढं फास्ट ड्राईव्ह करायची काय गरज आहे. मला वचन दे, काही झाले तरी तू इथून पुढे सावकाश गाडी चालवणार म्हणून, ती त्याच्या डोळ्यात पाहत काळजीने म्हणाली. बरं, इथून पुढे सावकाश येईन, पण आज मला माहिती होतं घरी आल्यानंतर मला नक्कीच तुझी जादूची झप्पी मिळणार आहे, म्हणून मग धावत आलो तुला भेटायला, तो तिच्या गालावर पप्पी घेत म्हणाला. बरं जा, फ्रेश होऊन ये, मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते, ती त्याला स्वतःपासून दूर करत म्हणाली. नको ना जाऊस, तो तिला पुन्हा जवळ घेत, मला ना आज तुझ्याकडून कॉफी हवी आहे, तेच तर आणायला निघाले ना मी, ती समजावून सांगत म्हणाली. ती कॉफी नको मला मग, ती प्रश्नार्थक नजरेने म्हणाली. तिला काही कळायच्या आत त्याने तिच्या ओठावर ओठ टेकवले. तसे दोघे पण एकमेकात हरवून गेले. थोड्या वेळाने योगिता किचनमध्ये त्याच्यासाठी कॉफी बनवायला आली, तर रखमा कॉफी घेऊन वरतीच निघाली होती.
रखमाताई, ही कॉफी तुम्ही साठी घेऊन निघालात ना? योगिता समोरून येत म्हणाली. होय योगिताताई, रखमा म्हणाली. द्या, मी जाते घेऊन, तुम्ही करा तुमचं काम. योगिता तिच्या हातून ट्रे खेळत तशी रखमा कॉफीचा ट्रे आपल्याकडे खेचत म्हणाली. आहो योगिताताई, मी देते की नेऊन कॉफी. काय? योगिता चकित होऊन म्हणाली. काय नाही. तेच वाक्य दोनदा बोलत पुटपुटत ती पुन्हा आपल्या कामाला लागली. योगिताला मात्र रखमाच्या अशा वागण्याचा जरा नवलच वाटलं. ती पाठमोऱ्या तिच्याकडे पाहून स्मित हास्य नाकारार्थी मान डोलवत होती. कॉफी घेऊन रूममध्ये जायला निघाली. इकडे प्रवीण फ्रेश होऊन लॅपटॉप घेऊन काम करत बसला होता. तेवढ्यात योगिता कॉफी घेऊन आत आली. प्रवीण, ते काम जरा बाजूला ठेव. किती रे सारखा काम करत असतोस? आधी ही कॉफी घे बघू. ती कॉफीचा कप त्याच्या हातात पुढे धरून म्हणाली. काम तर करावंच लागणार ना. आधीच नवीन प्रोजेक्टमुळे काम वाढलंय आणि त्यात काही एम्प्लॉईज दिवाळीची सुट्टी घेऊन घरी बसलेत. तो तिच्याकडे पाहून एक डोळा मिचकावत कॉफीचा कप घेत म्हणाला. तिने मात्र यावर स्मित हास्य केलं. तू तुझ्यासाठी कॉफी नाही आणलीस का? तो प्रश्नार्थक नजरेने म्हणाला. नाही, नको मला. चल मग आपण दोघे घेऊ कॉफी, तो तिच्या जवळ सरकत म्हणाला. अरे नको मला. थोड्या वेळपूर्वीच मी चहा घेतलाय. प्रवीण, अरे आता मी खाली कॉफी आणायला गेले तर रखमाताईचं वागणं जरा विचित्रच वाटलं मला. योगिता म्हणाली. म्हणजे? प्रवीण म्हणाला. म्हणजे मी कॉफीचा ट्रे घेऊन येत होते तर मला म्हणाल्या की मीच जाते की कॉफी घेऊन, आणि ट्रे हातातून सोडत नव्हत्या. योगिता म्हणाल्या. अगं, ते आता दिवाळी आली आहे ना. दरवेळी दिवाळीच्या सणाला त्यांच्या मुलांना फटाके आणि मिठाई घ्या म्हणून मी त्यांना वेगळे पैसे देत ना, त्यासाठी येत असतील त्या. प्रवीण म्हणाला. काय? अरे यार, मला तर यातलं काहीच माहीत नाही. तिला वाईट वाटलं. नो प्रॉब्लेम, नंतर त्या येतील की तेव्हा दिन, तो तिची समजूत काढत म्हणाला. बरं, राणीसारखा तुमची तर पहिली दिवाळी आहे. काय पाहिजे तुला? तो आपले दोन्ही हात तिच्या गळ्याभोवती गुंफत म्हणाला. तुझ्यासोबत, ती त्याच्या गळ्यात हात टाकत भुवया उचवत म्हणाली. ती तर कायमच असणार ना बॉस. म्हणजे तू जरी मला ढकलून लावलंस तरी मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. बरं सांग ना, काय गिफ्ट हवं आहे तुला? तूच एक गिफ्ट आहे माझ्यासाठी, ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. बायको, आज काय फक्त रोमॅन्टिकच बोलायचं ठरवलं आहे का तू? तो तिच्या नाकावर नाक घासत म्हणाला. दुसऱ्या दिवसापासून घरात दिवाळीची तयारी सुरू झाली. आजी नसल्याचं दुःख सुमित्राच्या मनात होतंच. जास्त मोठा तामझाम नाही, पण घराच्या घरीच साधीशी दिवाळी यावर्षी साजरी करायची त्यांनी ठरवलं. आजीचं दुःख मनात ठेवून योगिताला हाताशी घेऊन त्या तयारीला लागल्या. थोडाफार फराळ, खरेदी वगैरे करण्यात त्यांचे 2 दिवस गेले. इकडे माधुरी आणि प्रेम योगिताला घरातून बाहेर काढण्यासाठी कट कारस्थान रचत होते. अखेर तो दिवाळीचा दिवस उगवला, ज्या दिवसाची माधुरी आतुरतेने वाट पाहत होती. योगिता पण पहाटेच लवकर उठली होती. ती डोळे चोळत उठून आवरायला निघालीच होती की समोर टेबलवर एक बॉक्स आणि त्यावर छोटीशी चिठ्ठी होती. तिने पुढे होऊन पटकन ती चिठ्ठी उघडली आणि वाचू लागली. सॉरी योगी, रात्री खूप प्रयत्न केला लवकर घरी येण्याचा, पण लेट झाला. मी आलो तर तू छान झोपली होतीस. मला तुझी झोप मोड करायला मन झालं नाही. आणि मला माहिती आहे सकाळी तू लवकर माझ्या आधीच उठणार. या बॉक्समध्ये तुझ्या पहिल्या दिवाळीसाठी माझ्याकडून गिफ्ट आहे, बघ लवकर. ते शेवटचं वाक्य वाचून तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. तिने पटकन बॉक्स उघडून पाहिला. अबोली रंगाची डिझायनर साडी होती त्यात. पुन्हा तिचं लक्ष हातातल्या चिठ्ठीकडे गेलं. आवडली ना? आणि नसेल आवडली तर तुला ती आज नेसायची आहे, कारण मला उठल्यानंतर समोर तुला या साडीत पाहायचं आहे. तशी तिने चिठ्ठी बाजूला ठेवली आणि त्याच्याजवळ आली. त्याची गाढ झोप लागली होती.
कारण रात्री त्याला घरी यायला खूप उशीर झाला होता. प्रवीण, आय लव्ह यू सो मच. खूप आवडलं तुझं गिफ्ट, ती त्याच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाली. तसे झोपेतच त्याचे ओठ किंचित रुतले. क्षणभर त्याच्या चेहऱ्यावर न्याहाळत ती तेथेच बसली. प्रवीण, किती गोड आहेस तू. एवढ्या बिजी शेड्यूलमधून पण सर्व कसं आठवणीने करतोस तू, ती त्याच्या केसातून कुरवळत मनात म्हणाली. पुन्हा एकदा त्याच्या कपडावर किस करून ती पटकन आपलं आवरायला आत आली. इकडे सुमित्रा पण लवकर उठून त्यांचं आवरून काशीरामला हाताशी घेऊन रोषणाई करत होत्या. तितक्यात योगिता तिचं आवरून खाली आली. हॅपी दिवाळी आई, ती सुमित्राकडे पाहून स्माईल करत म्हणाली. त्यांनी पण तिला विश केलं. योगिता, साडी छान आहे. प्रवीणने आणली, ती लाजत म्हणाली. हो का, छान दिसते हा रंग तुझ्यावर, त्या तिचं कौतुक करत म्हणाल्या. तो बघ तिकडे रांगोळीचा डब्बा आहे, तू दरवाजावर रांगोळी घाल, तोवर मी बाकीचं आवरून घेते, सुमित्रा म्हणाल्या. बरं म्हणून तिने रांगोळी काढायला घेतली. प्रवीण अजून उठला नाही ना, रात्री खूपच उशिरा आला तो, सुमित्रा म्हणाल्या. हो, योगिता म्हणाली. त्यानंतर दोघी मिळून सर्व तयारी करत होत्या. इकडे माधुरी पण तिच्या प्लॅनच्या तयारीत होती. सकाळी सकाळी घरातले अगदी आनंदी वातावरण पाहून तिच्या रागाचा पारा चढला होता. तेवढ्यात तिला योगिता जिन्यातून वरती येताना दिसली. तिला सकाळी सकाळी एवढी छान तयार झालेली पाहून माधुरी आतल्या आत नुसती धुसफूस करत होती. फक्त काही तास राहिलेले आहेत तुझे या घरात, तोवर तुला जेवढे नटून मिरवायचे ते मिरव, नंतर तर तुला रडायतच बसायचं आहे. तिला वरती येताना पाहून तोंडात पुटपुटली. योगिताचं मात्र तिच्याकडे लक्ष नव्हतं. ती आपल्याच नांदात रूममध्ये आली तर प्रवीण अजून झोपला होता. तो एवढा गाढ झोपला होता की त्याला उठवायला तिचं मन होत नव्हतं. झोपू दे का अजून थोडा वेळ असं, पण आज ऑफिस नाही जायचं. रात्री पण खूप उशिरा आलाय तो. ती मनात विचार करत होतीस की तिच्या चाहुलने त्याची झोप चढवली. डोळे मिटून स्माईल करत त्याने हात हातात घेतला. गुड मॉर्निंग बायको, तो तिच्या हातावर ओठ टेकवत म्हणाला. व्हेरी गुड मॉर्निंग डिअर. हे बोलताना देखील तिचा श्वास अडकला. तसे त्याने डोळे उघडले. ब्युटिफुल, सुंदर. तो डोळे उघडताच तिच्याकडे पाहून म्हणाला. तशा तिने काय म्हणून भुवया उचलल्या. तो मात्र तिच्याकडे पाहत राहिला. ती साडी घेताना त्याने जे इमॅजिन केले होते त्यापेक्षाही ती त्या साडीत सुंदर दिसत होती. आता तुझ्याकडे पाहून एक गाणं आठवलं, तो त्याच्या धुंदीत म्हणाला. काय, कुठलं? ती हसून म्हणाली. सजनी ग, भुललो मी, काय जादू केली, बघून तुला जीव माझा होई वर खाली, बघून तुला जीव माझा होई वर खाली. तो तिच्या हातात घेऊन तिच्या डोळ्यात पाहत अगदी सुरात गात होता. ती मात्र लाजून लाल झाली. बरं चल आता उठ, आवरायचं आहे की नाही, ती स्वतःला सावरत म्हणाली. हो तर आज तुझ्याकडून उठणं लावून घ्यायचं आहे, मी तर हे विसरलोच होतो, तो भुवया उचवत म्हणाला. बरं चल लवकर लाव मला उठणं. तो अंगातलं टी शर्ट काढत म्हणाला. तशी ती लाजून खाली पाहू लागली. योगी, आता अशी लाजणारच आहेस की मला उठण पण लावणार आहेस? हो म्हणत ती खाली पाहत त्याला लावायला उठून घेऊन आली. योगी, एवढे दिवस झाले आपल्याला लग्नाला, अजून तू किती दिवस अशी लाजणार आहेस? तो त्या वाटीतलं उठण बोट घेऊन तिच्या गालावर लावत म्हणाला. हे गाल बघ किती लाल झालेत. तो तिच्या गालावर आपला गाल घासत हॅपी दिवाळी पुढे म्हणाला. तसे तिच्या अंगाला रोमांच उभे राहिले. हॅपी दिवाळी, ती स्वतःला सावरत म्हणाली. बरं लाव ना आता ते उठण, तो तिला आठवण करून देत म्हणाला. त्यानंतर तिने त्याला लाजबुजत कसंबसं उठण लावलं. तो आत आंघोळीला निघून गेला. इकडे माधुरीला मात्र प्रेमचा फोन आल्याबरोबर ती घरातून बाहेर पडली. प्रवीणने तिच्या मागच्या
सुरेश नावाचा एक व्यक्ती हायर केले होते. ती घरातून बाहेर पडल्याबरोबर सुरेश पण तिच्या पाठीमागे गेला. थोड्या वेळात माधुरी प्रेमला जाऊन भेटली. आज सुरेशने माधुरीला ज्याला भेटली केली होती त्याचा चेहरा नीट पाहिला. त्याने लगेच प्रवीणला फोन लावला, पण मोबाईल रूममध्ये आणि हा खाली सगळ्यांसोबत बसला होता. त्यामुळे फोन वाजून बंद झाला. त्यानंतर सुरेशने आपले डोकं वापरून त्याच्या मोबाईलवर मध्ये लांबूनच त्या दोघांचा फोटो घेतला, पण नेमका त्यातला पण प्रेमचा चेहरा नीट दिसत नव्हता. त्याने तो फोटो लगेच प्रवीणला पाठवला, पण तो पाहिला तरी तो कुठे जागेवर होता. आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा.